नमस्कार मित्रमैत्रिणींनो. चला आता दुपारचे वाजले बघा 12 आणि मी इकडे बघा जांभळे मी आता त्याचे साल हे करायचं, बिया काढायचं. आणि मी काय करते, बिया काढून हे ना असं काढून ठेवते, कारण का रसिका म्हटली मी काहीतरी जांभळाचं काहीतरी तिला बनवायचं आहे, म्हणून मी म्हटलं चला आता मी आहे, मला वेळ आहे तर मी त्याचं साल काढून ठेवते, जांभळाचं साल काढून ठेवते. तर चला आता मी हे बघा म्हणजे वरचं सगळं गर काढायचं आतला आणि बी काढून टाकायची. सगळं काढून ठेवते आणि ती काय काहीतरी बनवायचे तिला, तर ते तुम्हाला दाखवेलच मी काय बनवायचं ते व्हिडिओमध्ये मी दाखवेलच, कसं बनवणार आहे, काय बनवणार आहे ते. आता विरांशला आणायला जायचं आहे स्कूलमध्ये. किती वाजलेत आता बघा, पाऊण वाजलेलं आहे. तर अजून आहे अर्धा तास, तोपर्यंत मी हे सगळं बिया काढून टाकते. दाखवते थांबा तुम्हाला. हे बघा सगळ्या बिया काढून टाकल्या आणि असे हे जांभळं सोलून ठेवली, म्हणजे साल वेगळे आणि बिया वेगळ्या असं करून ठेवले. आता बघू रसिका कधी काय करते, रसिका काय करते बघूया आता. आता म्हणलं फ्रीजमध्येच काढून ठेवा का काय याला, जामून शॉट का. आता पुदिना घालायचं का त्याच्यामध्ये. हे बघा रसिकाने काय केलं माहिती आहे का, हे जामून आहे ना, मगाशी मी हे केलेलं चहाचं असं. याच्यामध्ये काय बाजूला म्हणणं असं जामून शॉटचा व्हिडिओ काढ. हां माझ्याकडे हे नाही आहे. थांब काय नाही, आमच्या घरी होते की ते छोटे छोटे पाहिजे, हे ह्याच्यामध्येच छोटे असतात. हां हो हो, त्याच्यामध्ये मस्त त्यामध्ये चाट मसाला टाकलाय. थांब मम्माने काय काय टाकते, चाट मसाला, साखर, शुगर, मीठ पण थोडं टाकायचं का नको. चाट मसाल्यामध्ये मीठ असतं ना थोडं. चल म्हणा त्यात मीठ टाकते मम्मा. अरे छान तुला देणार आहे ती करून, तू खाणार आहेस का. हे बघा मिक्सरमध्ये केलं रसिकाने. छोटे छोटे ग्लासेस मागू का नाही, कशाला मागवते डायरेक्ट नाही, त्यातलं हे काढावं लागते, बी काढावं लागते, बी. तू पिणार आहे का. तुला बरं कळतं डायरेक्ट टाक म्हणे. जामून शॉट्स पिणार आहे. आवडते की तुला, थोडा वेळ आवडतं पाहिजे. अरे बापरे, हा तर प्यास लागले की. अबो बाई चाटून जीभ. विनायकला ठेवा. हे बघ काय कुठे आहे, इकडे कोण. हे हत्ती, तुला जामून शॉट प्यायचंय का. नाही म्हणतो का तो. बरं इकडे ये, आपण दोघं पिऊ. ये राजा. हो का, डायरेक्ट उशीमध्ये बसतो, उशीर बसतो का रे तू. हा मी आता प्यायचंय. विरांश हे बघ मी पिते आता. तिखट अजून लावू का तुला. नको नको, ते ग्लासला मस्त थिक लागतं तिखट असं. हो का, छान लागतं जामून शॉट. छान लागते. काढून ये कॉस्टली बोरोसिलचं. बापरे, विरांश डॅडूचा टिफिन आलेला आहे. बोरोसिल कंपनीचं. Oh my God, see so much big. मोठा. हे बघ काचीचं आहे ते बाळा, नको तू नको हात काचीचं आहे का. लावू. तीन आहे, तीनच three आहे त्याच्यात थ्री आहे. असेच बघ. डेंजर आहे.
बॉक्स बघ केवढा मोठा आहे त्याचा. एवढं है ना. चला आता मी घरी आलेले आहे आणि चहा पिते. मिस्टरही आलेले आहेत, हे पण आलेले आहेत. त्यांच्यासाठी चहा बनवला आहे आणि म्हटलं चला आपण पण अर्धा कप चहा पिऊया, थोडं फ्रेश होतं म्हणजे. आणि मग लागते स्वयंपाकाला. चला या चहा प्यायला, संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे. विरांश आलाय आमच्याकडे खेळायला, रात्रीचं खेळ. आणि विरांचा डबा आणलाय मम्माने, विरांशला जेवायला घालायचंय. तर आता रसिकाने बघा छोले भटुरे आणलेले आहेत. एक भटुरा आणि हे छोलेत बघा, दाखवते. हां हे छोलेत. तर विरांचा टिफिन पण आणलेला रसिकाने, पोळी भाजीचा. मस्त जेवायला घालायचं आहे. हां दे काय तिकडे. तर आबांसोबत तो घरी जाणार आहे आणि घरनं पुन्हा येणार आहे तू जेवायला. हळू बुटू इथं. विरांशला सकाळपासून विरांशने पॉटी केलेली नाही आहे, त्याच्यामुळे विरांशला पॉटी करायला नेलेत. हे घरी नेलेत. त्याला सवय आहे आपल्या आपल्या घराची पॉटीपॉटची. त्याचं छोटंसं पॉटीपॉट आहे, तर त्याच्यामुळे तिकडे नेलेलं आहे. तो काही इथं करायला तयार नाही. तो म्हटलं की नाही माझ्या पॉटीपॉटमध्येच करायची, पण त्याला तिकडे नेलं आहे. विरांश हट्टी पण खूप आहे. आणि चला असं होतं त्याला, तो इकडे येईल मग त्याला मी जेवायला घालीन. आणि झोपतो का बघू. इकडे झोपला तर चांगलीच गोष्ट आहे, नाही झोपला तर मम्माकडे जाईल तो तिकडे. चला तर आता मी विरांशी वाट बघते. विरांश येईलच थोड्या वेळात. लहान मुलांना सांभाळणं किती अवघड असतं बघा. त्यात मुलं कसं होतात, वरचेवर हट्टी होतात. विरांशला कसं दिवसभर माझ्यावर खेळायची सवय ना, त्याच्यामुळे त्यांनी ना हट्टीपणा करून मम्माला म्हटला नाही मी आजीकडे जाणारच, मला आजीकडे जायचं खेळायला. मी म्हटलं आणू दे, येऊ दे. तिला म्हटलं आण इकडे, मी त्याला खेळवते. कारण का रसिकाचा अजून कॉल, रसिकाचा 9:30 वाजेपर्यंत कॉल आहे. आता वाजले 8:30, रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे म्हटलं आण त्याला, मी खायला प्यायला घालते. बघू आता काय करतो तो. चला व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप न करता. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला कालचा मी व्हिडिओ इकडे कंटिन्यू करते आज. तर काय झालं, आता मी इकडं दूध तापवलेलं आहे आणि आज आहे बघा गुरुवार. तर गजाननाच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते की सगळ्यांना सुखी ठेव आणि सगळ्यांच्या जीवनात सुखसमृद्धी भरभराट होते, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे. मी स्वामींच्या आणि गजाननाच्या चरणी प्रार्थना करते आणि मी व्हिडिओ कंटिन्यू करते. कालचा व्हिडिओ राहिलेला आहे. तर चला मी आता आज माझं पोळ्या भाकरी तर झालेले आहेत, सकाळचे वाजलेले आहेत बघा 8:30. तर आता मला जायचं विरांशकडे. तर हे बघा भांड्याचं, हे भांडे आवडतं तुमच्याशी बोलते आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.